आता सुनील तटकरे पवारांना मार्गदर्शन करतायत, ही गंमत वाटते असं म्हणत राऊतांनी तटकरेंवर टीका केली आहे। दादांच्या निधनानंतर विलीनीकरणाचं राजकारण जोरात सुरू झालं, तर पवारांचे चेले त्यांना आता सोबत घेण्यास इच्छुक दिसत नाहीयेत असंही राऊतांनी म्हटलंय। शिवाय विलीनीकरणाची नक्कीच चर्चा सुरू होती असंही राऊतांनी म्हटलंय। असं आहे की विलीनीकरणाचा आता मी वारंवार प्रश्न विचारला की विलीनीकरण कुठलं, कोणा पक्षाचं, कुठल्या पक्षात, हा एक भाग माझा मी परवापासून विचारतोय, त्याच्यावरती कोण दुर्दैवाने बोलत नाही। मला काय त्याच्यातलं कारण मीमांसा काय कळू शकले नाही। पण मला गंमत वाटली की आता सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत, हे फार इंटरेस्टिंग आहे। सुनील तटकरे हे शरद पवारांना अटी किंवा मार्गदर्शन करतायत, पण सोडून द्या, अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलीनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं, विशेषतः अजित पवार गटाकडून। ही चर्चा आता कुठल्या टप्प्यावरती कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे। मी जे वारंवार म्हणत आलो, गेले 8-10 महिने मी सतत हे म्हणत आलो, वेळोवेळी विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या, त्यावेळेला मी एवढंच म्हटलं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आहोत, एनडीएमध्ये आम्ही आहोत, हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलीनीकरण किंवा सोबत येण्याचं चर्चा करू शकतात, नाहीतर चर्चा करण्याचं काही कारणच नाही। ते निर्णय घेतील दोन पक्ष, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचार, पण त्याला अजून वेळ आहे। आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडतायत, तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा। विलीनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्या